नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत बीटाचे घावणे। घावणे, आंबोळी हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत। अगदी लहानपणापासून आपल्या आजीने, आपल्या आईने हे पदार्थ प्रेमाने अनेकदा आपल्याला खाऊ घातलेले आहेत। पण जसा काळ बदलला तसा खाद्य संस्कृतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं झालं आणि म्हणूनच आज आपण बीटाचे घावणे करणार आहोत। सोपे, झटपट आणि चवदार। सुरुवात करूया। बीटाचे घावणे करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आल्याचे तुकडे आहेत। 1 चमचा मी रवा घेतलाय। रवा जाडा बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता। 1 चमचा बेसन आहे। 2 हिरव्या मिरच्या आहेत। 1 चमचा बीटाचा किस आहे। तेल आणि मीठ आहे। प्रथम ना हे साहित्य सगळं आपण वाटून घेणार आहोत। त्यासाठी मी हे मिक्सरचं जार घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक एक पदार्थ घालूया। तांदळाचे पीठ घालूया आधी। बेसन आहे ते घालूया। रवा, मीठ घालूया। अर्धा छोटा चमचा मीठ घालते मी। नंतर आपण चव घेऊन मीठ ॲडजस्ट करणार आहोत। आल्याचे तुकडे 2 घालते। तुम्हाला तिखट किती पाहिजे त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही घाला। मी सध्या 1 मिरची घालते। तिखट नाही वाटलं तर दुसरी मिरची घालणार आहे मी। आणि हा बीटाचा किस आहे तो पण मी घालते 1 चमचा घालते। आता हे सगळं आपण थोडं थोडं पाणी घालून वाटून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ वाटून घेतलेलं आहे। आता ते आपण एका बाउलमध्ये काढूया। थोडं पाणी घालू त्याच्यामध्ये। जरा जाड आहे। पिठाची कन्सिस्टन्सी पोरिंग असायला पाहिजे। पीठ आपलं तयार आहे। आता आपण घावणे करायला सुरुवात करूया। पळीतून सोडल्यावरती पीठ सहज पडलं पाहिजे अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे पिठाची। घावण करण्यासाठी ना मध्यम आचेवरती मी हा तवा ठेवलेला आहे। तवा आता तो चांगला तापलेला आहे। आता त्याला थोडं तेल लावूया। आणि पाण्याचा हपका मारून तव्याचं टेम्परेचर मेंटेन करूया। आणि आपलं हे पीठ आहे ते एकदा ढवळून घेऊया। पीठ छान ढवळून झाले। आता घावण घालूया। छान जाळी सुटली आहे की नाही आपल्या घावणाला। थोडंसं तेल घालूया वरून। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। आणि एखाद मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत। एखाद मिनिट झाले। आता झाकण काढूया। तवा आपला तापलेलाच आहे। ब्रशने थोडंसं तेल पसरूया तव्यावरती
आणि पाण्याचा हपका मारून तव्याचं टेम्परेचर मेंटेन करूया। पीठ ढवळून घेऊया आणि घावन घालूया आता। वरून थोडंसं तेल सोडूया। जाळी किती सुरेख पडली आहे आपल्या घावनाला। एखाद मिनिट झाकून ठेवूया आता। एखाद मिनिट झाले, झाकण काढूया आता। मस्त झाले आपलं घावन, रंग पण सुरेख आलेला आहे। घावन आपला आपणूनच निघतो, आपण काही त्याच्यात कष्ट घ्यायची गरजच नाही, तो आपणूनच निघतो, तव्यापासून मोकळा होतो। प्लेटमध्ये काढूया घावन आपला। सुरेख जाळी पडलेली आहे, सुरेख रंग आलेला आहे आपल्या घावनाला। एका वाटीचे साधारण 4 ते 5 घावन होतात, तर उरलेले घावन मी आता करून घेते असेच। आपले बीटाचे जाळीदार घावन तयार आहे, सोपे आणि चवदार। रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह, तोपर्यंत नमस्कार।